नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। प्रथम तुम्हा सर्वांना भोगीच्या व संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। ही संक्रांत सुखाची, समृद्धीची आणि आनंदमय जावो ही सदिच्छा। संक्रांत ही 3 दिवसाची असते। पहिला दिवस म्हणजे भोगीचा असतो, त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भाजी बनवली जाते। दुसरा दिवस संक्रांत असते, त्या दिवशी पुरणपोळी असते आणि तिसरा दिवस किंक्रात असते, त्या दिवशी तिळाची पोळी केली जाते। तर आज आपण खास भोगीसाठी चविष्ट, टम्म फुगणारी, खमंग अशा बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना बाजरीची भाकरी ही आवडत नाही, खास त्यांच्यासाठी आज ही रेसिपी मी दाखवत आहे। एकदम टम्म फुगणाऱ्या, खमंग, खुसखुशीत अशा पुऱ्या कशा तयार करायच्या ते दाखवणार आहे। मस्त रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या घातलेत, कोथिंबीर आणि 5-6 लसूण पाकळ्या घालून याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने जिरे पावडर किंवा याऐवजी तुम्ही अख्खे जिरे घातले तरीही चालेल, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तर आपल्याला हे पीठ प्रथम मळून घ्यायचं आहे। इथे मी एक तुम्हाला टिप देईन, आपण जेव्हा बाजरीचं पीठ दळून आणतो, बाजरी दळून आणतो गिरणीतून, ती बाजरी एक 10 ते 12 दिवसात संपेल एवढीच दळून आणा। कारण बाजरीचं पीठ जर खूप दिवस दळून आणून ठेवलं तर ते 15 दिवस झाल्यानंतर कडवट असं लागतं। त्यामुळे शक्यतो बाजरीचं पीठ थोडं थोडं तुम्हाला जेवढं लागतंय किंवा 10 ते 12 दिवसात ते संपणार आहे या हिशोबामध्ये तुम्ही हे दळून आणा। ही खूप महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा। कारण सहसा जेव्हा आपण बाजरीचे पदार्थ करतो त्यावेळेस त्याला कडवट अशी चव येते, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बाजरी दळून आणली तरी चालेल। आता आपण हे पीठ मळून घेऊयात। पीठ मळण्यासाठी इथे मी एक भांडं घेतले। ही जी पिठं आपण घेतलेली आहेत ती छान चाळून घ्या। यामध्ये काही कण ज्वारीचे, बाजरीचे किंवा गव्हाचे असतील ते निघून जातील। यामध्येच आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही बेसनच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा घाला, कोथिंबीर, थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा, हळदीमुळे रंग खूप छान येतो त्यासाठी हळद घालायचे आणि 1 चमचा तीळ घालायचे आहेत। थोडेसे तीळ आपण शिल्लक ठेवूया, पुरी आपण जेव्हा लाटू त्याच्यावरून घातले तर खूप छान असं पुरी दिसते। थोडेसे तीळ शिल्लक ठेवायचे आहे। धने जिरे पावडर घातली, ओवा घातलेला आहे आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात। साधारण 1 चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घेऊया। कधीही पुरीचं पीठ मळताना ते घट्ट मळा, म्हणजे पुऱ्या खूप छान फुगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलकट होत नाहीत। त्यासाठी कधीही तुम्ही कोणत्याही पिठाची पुरी करायची असेल तर त्याचं पीठ हे घट्ट मळून घ्या, म्हणजे छान अशा टम्म फुगतात आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत। ही एक टिप आहे, लक्षात ठेवा। आता हे पीठ आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। शक्यतो बाजरीचं पीठ मळताना कधीही घट्ट मळून घ्या, नाहीतर काय होतं, आपण नॉर्मल किंवा थोडंसं सैल पीठ जर मळून घेतलं तर नंतर ते असं बिसबिस होतं। त्यामुळे शक्यतो हे घट्ट असं याचा गोळा मळून घेऊया। इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर गोळा मी
मळून घेतलेला आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या लाटण्यासाठी इथे मी थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे। तुम्ही बाजरीचं घेतलं तरी सुद्धा चालेल। आता तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ शकता। हे पहा, आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया। बाजरीचं पीठ आहे, याला बाइंडिंग छान यावं म्हणून इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसनच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। इथे आपली पुरी लाटून झाली, खूप पातळही करायची नाही, थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे। तर आपण बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या केल्या त्यामुळे याला बाजूने अशा चिरा जातात, तर याला छान असा गोल गरगरीत आकार देण्यासाठी तुम्ही एखादा ग्लास किंवा एखादं डब्याचं झाकण घेऊन याला आकार देऊ शकता। मी सुद्धा देणार आहे, पण त्या अगोदर आपण या पुरीवरती थोडेसे तीळ घालूया आणि वरून याच्या असं बेलनं फिरवून घ्यायचं, म्हणजे ते चिकटून बसतात। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडेसे तीळ घालूया। दिसायला हे सुंदर दिसतं आणि खायला सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत अशी क्रिस्पी तीळ दाताखाली येतात, त्यावेळेस खूप मस्त चव येते। आता आपण याची पुरी व्यवस्थित कट करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने याचं सगळं बाजूची कडा काढून टाकायचे आणि परत याची पुरी लाटून घ्यायची। अशा पद्धतीने आपण या सगळ्या पुऱ्या अगोदर करून घेऊया। हे पहा, अशी एवढ्या जाडीची मी पुरी करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते। आपण घट्ट पीठ मळलेलं आहे, त्यामुळे या पिठाला बाजूनी अशा चिरा जातात, त्यामुळे आपण या पद्धतीने असे गोल करून घेऊ शकतो। वरून थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे हे तीळ छान चिकटून बसतात। मस्त अशा पद्धतीने याला मस्त आकार येतोय, पहा। मस्त अशी पुरी आपली तयार झाली। अशाच पद्धतीने आपण आणखी काही करून घेऊया आणि नंतर तळून घेऊया। काही पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊया। इथे आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या सुद्धा छान तळल्या जातात किंवा त्या टम्म फुगल्या जातात। त्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेणं गरजेचं आहे। पुरी जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस असं थोडंसं झाऱ्याने असं वरून प्रेस करून घ्या, म्हणजे पुरी छान टम्म फुगून वरती येते। हे पहा, एकदम मस्त अशी पुरी आपली तयार झालेली आहे। दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस तळून घ्यायची, म्हणजे छान खमंग लागते। मस्त, आता आपण ही काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असा छान खरपूस रंग आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा तळून घेऊया। भोगी, संक्रांत आणि किंक्रात असा 3 दिवसाचा हा सण आहे। तर भोगी स्पेशल आज आपण रेसिपी पाहतोय। बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी ही आवडत नाही, तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। एकदम खमंग खुसखुशीत अशा या बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात, तुम्ही पाहू शकता। आणि अजिबात पुऱ्या या तेलकट झालेल्या नाही, तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाही। तर एकदम मस्त अशा मऊ आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। भोगी स्पेशल रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।